जवळजवळ 2 वर्ष त्या गाडीने इतका धुमाकूळ घातला की गटाला अक्षरशः गाड्या कोणी झुकत नव्हता. एकदा जर ती गाडी समजली का ही गाडी या गटाला पळणार, त्या गटाला गाड्याच कोणी झुकत नव्हता. एवढी दहशत होती का 3-4 मैदान अशी का गाड्या कोणी झुकल्या नाही. आणि लगातार 2 वर्ष त्यांनी म्हणजे कुठला असं मैदान ठेवला नाही. अशी बरेचशी हिंदकेसरी मैदान त्यांनी लगातार मारले. बोलतात ना सप्त हिंदकेसरी भारत आहे का नाही, तर ते सप्त हिंदकेसरी आम्ही दोन्ही मालकांनी त्यांना नाव ठेवलेलं नाही. कमिटी असेल तिकडची वरची किंवा ते आयोजक किंवा जे समालोचक असतील किंवा तिथली पब्लिक असेल, त्या पब्लिकनीच त्यांना सप्त हिंदकेसरी नाव दिलेलं आहे. कारण ते 7 मैदानं नाही तर अशी बरीचशी मैदानं ते लगातार केलेली आहेत. सप्त हिंदकेसरी हा किताब त्यांच्या ते ताकदीवरती मिळवलेला दोन्ही बैलांनी. आता भारत जिंको की हारो, भारतने ज्याप्रमाणे माझं नाव केलं ना, तो मला पुरेसा आहे माझ्या आयुष्यासाठी. ही खरी गोष्ट आहे. कोणी विजय होऊ दे, पण जर भारत असतं तर भारतच फायनल घेऊन गेला असता अशी चर्चा होती. काय 100% आपण गट काढला, सेमी काढू. बैलाला त्यावेळेस थोडा होता दुखापत होती, थोडा पाय उचलत होता, एवढा उचलत नव्हता. पण त्यांनी सेमीला त्याची ती ताकद लावून त्यांनी दाखवून दिला, दुनियाला दाखवून दिला का भारत आहे. मित्रांनो, आज 1 मे आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. भरपूर कामगार लोकांना सुट्टी असते आणि आज उसाटनं अड्डा भरलेला आहे. म्हणजे खूप सारे मोठे बैल येतील. त्यासोबत नामांकित बैलगाडा मालक उत्तम दादा गवरी आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांनी रैना आणि रायबा घेऊन आलेत. आणि रैना आणि रायबाची कारकिर्दी पण खूप मोठी आहे. मित्रांनो, माझी खूप इच्छा होती, कारण का मी उत्तम दादा गवरींना आधी सुद्धा भेटलो होतो बोनोली अड्ड्यात. तेव्हा जस्ट 2 शब्द बोललो होतो. जसा आपला राहुल दादा पाटील मैदानात एंट्री करतो, जशी पब्लिक असतं, जसा रुबाब असतो राहुलभाई पाटील दादा यांचा, तसाच रुबाब मला दिसतो उत्तम दादा गवली यांच्यामध्ये. मला म्हणजे ते खूप भारी वाटतं जेव्हा येतात ना. म्हणजे मी त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढलेले घाटावरती. आणि आल्यानंतर मी नेहमी विचारत असतो माझ्या युट्यूबवर, दादा आले की मला सांगा, दादा आले. पण तो योग कधी आला नाही मित्रांनो का उत्तम दादा गवली यांच्याशी सेपरेट मुलाखत घ्यावी. पण आज मला घ्यायचं, कारण का मला आहे ना त्यांना एक प्रश्न विचारायचा. दादा, जेव्हा हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा बंदीचा काळ होता आणि आपला भारत लोकांच्या हृदयात नाही तर म्हणजे हृदयाच्या पलीकडे बसला होता. कारण तर तो बैल असा होता, तात्या मांगडे यांचा सुंदर. आणि आपला भारत कंटिन्यू 7 हिंदकेसरी जिंकून सप्त हिंदकेसरीचा किताब त्यांनी मिळवला. पण बरेच लोकांचे प्रश्न असते की नक्की झालाय का. मग जर भारत तेव्हा एवढा कारकिर्दी करत होता तर भारत आता का कमी पडला. दादा, तुम्ही तो काल आमच्या युट्यूबर्स लोकांना दाखवा ना तुमच्या शब्दामार्फत, तो काल कसा होता. सर्वप्रथम तुमच्या युट्यूब चॅनलवाल्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही घरोघरी लोकांच्या म्हणजे नजरेत ज्यांची माहिती नसेल त्यांची माहिती पुरवता. भारत आणि सुंदर ही म्हणजे वयाच्या जसा वयात मुलगा येतो त्याला समज येते, तर वयाच्या समज येणाऱ्या मुलापासून तर वयात आलेल्या म्हाताऱ्यापर्यंत त्यांची एक म्हणजे आवडती जोडी होती भारत आणि सुंदर. बरेचसे असे मैदान आहेत तिथे भारत आणि सुंदरनी म्हणजे फायनलचा विषयच नाही. म्हणजे त्या मैदानात गेला का तिथे फायनल ह्या गाडीने घेतल्याशिवाय राहणार नाही अशी लोकांच्या तोंडूनच ऐकायला भेटत. सुरुवातीला पहिला मैदान उरली कांचन भारत आणि सुंदरचा पहिला मैदान, जशी बंदी उठली आणि मैदान चालू झालं, पहिला मैदान तिथे चालू झाला. आपल्याला जेव्हा शासनाने परमिशन दिली बैलगाडी शर्यतीला, त्यावेळेस पहिला मैदान तिथे झाला उर्ली कांचन मध्ये भारत आणि सुंदर. त्यावेळेस ती गाडी अशी पळाली का त्या पहिल्याच मैदानामध्ये तिथे म्हणजे भारत आणि सुंदरची जोडी फेमस झाली. लोकांच्या नजरेत तिथेच ती जोडी आली. गट सेमी फायनल एकदम जोमात एकदम अंतरात काढलं त्यांनी. आणि पहिला मैदान असल्यामुळे सगळी घाटावची मुंबईची लोक तिथे आवर्जून म्हणजे भरपूर अशी गर्दी होती. त्या गाडीला बघण्यासाठी नंतर लोक म्हणजे उत्सुक होते की केव्हा ही गाडी कुठल्या मैदानात बघायला भेटेल.
योगायोगाने आमची ती दुसऱ्या मैदानाला आमचा पायरा तुटला. तो पाठरवाडीचा मैदान होता आणि मैत्रीपोटी मी पण बैल शब्दांनी दिला होता शारदा पाटील यांच्या लक्षामध्ये, आणि तात्यांनी बैल दिला होता रायफल 8-1 मध्ये. आणि तो मैदानामध्ये आमच्या दोन्ही बैलांची फायनल बसली नाही. थोडासा आमच्या दोन्ही मालकांचा थोडा युगो होता ड्रायव्हर विषय. तात्यांना दिलीप ड्रायव्हर बसवायचा होता, मला बारीक ड्रायव्हर बसवायचा. ड्रायव्हर दोन्ही सुंदर हाकलतात गाडी, पण कसा प्रत्येकाला असं वाटतं ना का माझ्या बैल ह्या ड्रायव्हरच्या हातावर जास्ती बोलतो, तसं तात्यांना वाटायचं. तसंच मलाही वाटायचं का बारीकच्या हातावरती माझा बैल जास्ती बोलतो, पण असं काही नाही. नंतर मग आम्ही कुठेतरी आमचं म्हणजे पब्लिक डिमांडसाठी आम्हाला स्वतःला समजून घेऊन आमचा युगो बाजूला ठेवला आणि गाडी आम्ही परत दुसऱ्या मैदानामध्ये, ती दुसरी शर्यत दुसरी मैदानामध्ये पळवली. आणि परत गाडी खूप अंतरात गट सेमी फायनल केल्यानंतर आम्ही दोन्ही मालकांनी ठरवलं, म्हणजे ठरवण्याआधीच पब्लिकचीच डिमांड होती का तात्या आणि उतरी तुम्ही गाडी फोडू नका. बरेचसे म्हातारे वयात आलेले लहान अशी पोरं मैदानात, बरेचशे पोरांनी असं सांगितलं का शेट तुम्ही गाडी फोडू नका, काय तुमचा असेल वाद तुम्ही बाजूला ठेवून गाडी फोडू नका. आणि आम्ही अक्षरशः खरोखर ती गाडी जोपर्यंत पळते तोपर्यंत गाडी काय फोडायची नाही असं आम्ही ठरवलं. जवळजवळ 2 वर्ष त्या गाडीने इतका धुमाकूळ घातला का गटाला अक्षरशः गाड्या कोणी झुकत नव्हता. एकदा जर ती गाडी समजली का ही गाडी ह्या गटाला पळणार, त्या गटाला गाड्याच कोणी झुकत नव्हता. एवढी दहशत होती का 3-4 मैदान अशी का गाड्या कोणी झुकल्या नाही. आणि लगातार 2 वर्ष त्यांनी म्हणजे कुठला असं मैदान ठेवला नाही. बाय चान्स असं नाही मी बोलत, एखाद्या मैदानामध्ये बाय चान्स कधीतरी अशी गलती होते, मग ड्रायव्हर कडून होते, सुट्टी मेकर कडून होते, किंवा एखादा बैलाचा दुखणं असेल तो समजून नाही. त्यावेळेस एखादा बैल माझा कमी झाला असेल किंवा तात्यांचा कमी झाला असेल त्या मैदानात म्हणजे मार नाही खाल्ला, पण 1 नंबर नसेल झाला तिथे 2 नंबर झाला असेल. पण आजपर्यंत कुठल्याच अशा मैदानात ते म्हणजे जोपर्यंत गाडी पळत होती तोपर्यंत मार खाल्ला नव्हता 2 वर्ष. मग ते तुमचा नागठाण्याचा झाला, कोरेगावचा हिंदकेसरी झाला, असे बरेचसे हिंदकेसरी मैदान त्यांनी लगातार मारले. बोलतात ना सप्त हिंदकेसरी भारत आहे का नाही, तर ते सप्त हिंदकेसरी आम्ही दोन्ही मालकांनी त्यांना नाव ठेवलेलं नाही. कमिटी असेल तिकडची वरची किंवा ते आयोजक किंवा जे समालोचक असतील किंवा तिथली पब्लिक असेल त्या पब्लिकनीच त्यांना सप्त हिंदकेसरी नाव दिलेलं आहे. कारण ते 7 मैदानं नाही तर अशी बरीचशी मैदानं ते लगातार केलेली आहेत. सप्त हिंदकेसरी हा किताब त्यांच्या ते ताकदीवरती मिळवलेला दोन्ही बैलांनी. असं एक मैदान करून दुसऱ्या मैदानात मार खाल्ला असं काही नाही. 2 वर्ष ही गाडी पळत होती. आज पण गाडी ती काढली तर ती गाडी तशीच त्या जोमात पळते. आता सुद्धा सुंदर आणि गाडी पळाली होती आणि ती सुद्धा विजय प्राप्त झाल्याने होती. आणि मित्रांनो मी सांगू इच्छितो की भारत आणि सुंदर हे लोकांना आता सुद्धा पळवायची इच्छा आहे. त्यासाठी एक पत्र पण लिहिलं होतं, एक काय त्याचं नाव, ज्याने तो व्हिडिओ बनवला होता, पत्र लिहिलं होतं की सातारवाला, त्यांनी पण पत्र लिहिलं होतं की भारत आणि सुंदर पळवा का. कुठेतरी तो मेसेज सुद्धा दादांकडे पोहोचला असेल, तात्या मांगडेकर यांची सुद्धा इच्छा होती आणि पब्लिकची डिमांड होती म्हणून ती गाडी जुळली आणि जिंकून आली. काय बोला? 100% तुम्हा आमचा सगळ्यांचा प्रेम आहे भारत आणि सुंदरवरती. अक्षरशः भारत सुंदरवरती भारत प्रेमी यांचं खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आम्ही ती गाडी अक्षरशः कधी पण म्हणजे दोन्ही मालकांमध्ये आमचा कधीच मतभेद नाही. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही एकामेकाची बैल सोडून कुठल्याही मैदानात येऊ शकतो, इथपर्यंत आमचा घरोबा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जोडीवरती जो प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाने खरोखर ती जोडी ती पळते आणि मैदानात गेल्यावरती त्या पब्लिकला किंवा त्यांच्यावरती जे प्रेम करणारी भारतप्रेमी असतील, सुंदर प्रेमी असतील त्यांना ती नाराज करत नाही. नक्कीच दादा, भारत आणि सुंदर तलापासून ते सुतापर्यंत असे धावतात की त्यांना बाकीच्या बैलांना पाठीकून पुढे धावतात. आताच मी भारत केसरीला होतो दादा, मी तिथे सुद्धा आपला सेमी पास केला, गट पास करून सेमीला गेला आणि खूप तेव्हा जेव्हा मी मैदानातच होतो तेव्हा पब्लिक जो बोलत होतो काय भारत पळाला आणि अचानक पायाला लागलं होतं आपल्या बैलाचे. त्याच्यामुळे तुम्ही निर्णय घेतला की घरच्या लक्ष्मीला एवढी दुखापत आपण पळवायचं नाही. जेव्हा तुम्ही तो निर्णय घेतला ना तेव्हा सर्वांच्या तोंडात एकच प्रश्न, कोणी विजय होऊ दे.
होऊ दे, पण जर भारत असतं तर भारतच फायनल घेऊन गेला असता, अशी चर्चा होती. काय बोलतो? 100% त्यावेळेस जी गाडी पळवली होती म्हणजे भारत याच्या आधी पण भरपूर मैदानं पळवलेलं आहे, पण बैल गटालाच पळून आल्यानंतर पायाला लागला होता मार. आणि बैलांनी काय झालं, त्या दिवशी तिथे पाऊस पडला आणि बरोबर केसरीचा ओळखीचा जो मैदान होता तो मैदान म्हणजे ती तशी कॅन्सल होऊन दुसऱ्या दिवशी मैदान, त्यावेळेस मग सेमी आपण दुसऱ्या दिवशी काढले. तर बैलाला पायाला लागला होता. बैलाच्या पायाला दुखापत असताना म्हणजे आमची जी भारतचं नियोजन करतात वरची गँग, म्हणजे किरण अप्पा, शाळगाव काळगावची जेवढी लोक आहेत ते, किंवा आपल्या बदलापूरची, तर आम्ही ठरवलं का बैल जर दुखापत असेल तर बैल नाही पालवायचा. पण मग आम्ही सेमीला म्हणजे गाडी नोंदवलेल्या होत्या, पण सेमीला आम्ही बैल पळवायचा नाही असं आम्ही काही तिथे सांगितलं नव्हतं कमिटीला. आणि गाड्या कमिटीला काढल्यानंतर तिथं पुकारलं गेलं, बऱ्याचशा काही नामवंत गाड्या होत्या त्या गटामध्ये. मग असं वाटायला नको का हे घाबरून गाडी चुकली नाही, पण बोललो जे काय होईल ते होईल. आपण गट काढला, सेमी काढू. बैलाला त्यावेळेस थोडा होता दुखापत होती, थोडा थोडा पाय उचलत होता, एवढा उचलत नव्हता, पण त्यांनी सेमीला त्याची ती ताकद लावून त्यांनी दाखवून दिला, दुनियाला दाखवून दिला का भारत भारत आहे. नक्कीच दादा, तुम्हाला काय वाटतं दादा, जेव्हा आता तुम्ही सांगितलं त्याला तर मार जो लागला होता तो गट पास होतानाच लागला होता, आणि पाऊस पडला तेव्हा आम्ही सुद्धा तिथेच होतो, आम्ही सुद्धा वस्तीला राहिलो होतो. मग पायाला, हो नक्कीच किंगच आहे, कारण का तो पायाला लागून सुद्धा दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या बैल मालकाच्या नावासाठी तो धावला, तेवढा लागून सुद्धा. काय बोलाल, आणि विजय प्राप्त केला होता तेव्हा, विजय प्राप्त केला होता लागून सुद्धा, आपल्या मालकासाठी धावला. काय बोलेल भारत बैलाबद्दल? अक्षरशः म्हणजे तो माझ्यासाठी देवच आहे. त्यांनी मालकाचीच नाही तर भारतप्रेमी यांची सगळ्यांची त्यांनी लाज राखली, आणि खरोखर त्यांनी दाखवून दिला दुनियाला का भारत आहे. या भारत केसरीचा खरा मानकरी भारतच होता. या तुम्ही आम्ही बोलून नाही तर दुनियाने घोषित केला होता. योगा एक जुळले नाही, त्याची बॅड लक होती, पायाला मार लागला, आणि आपण निर्णय घेतला सेमी नंतर बैल पळवायचा नाही. का तर त्याच्या जीवापेक्षा आपल्याला ती फायनल महत्वाची नव्हती. आपल्या दावणीची जी लक्ष्मी आहे तिला जर आपण जोपासले नाही तर मग त्या बक्षिसाचा काही उपयोग नाही, किंवा तो नावाचा आपण जो तामझाम करतो भारत मुलं, जे आपल्याला इज्जत आहे एखाद्या मैदानात असो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये असो, कुठेही आपण गेल्यानंतर आपल्याला भारतच्या नावाने ओळखलं जातो, हे भारतचे मालक आहेत. नक्कीच दादा, आणि त्या भारतची जर आपण ती इज्जत नाही राखली तर मग उपयोग नाही ना. नक्कीच दादा, नाण्याची दोन बाजू असते, हार आणि जीत. ज्या काळामध्ये भारतनी जीतच देत आला आपल्याला, आणि आता हार कुठे जरी असले तरी मला तरी असं वाटतं आता भारत जिंको की हारो, भारतने ज्याप्रमाणे माझं नाव केलं ना तो मला पुरेसा आहे माझ्या आयुष्यासाठी. ही खरी गोष्ट आहे 100%. याच्या पुढे भारत पळाला जरी नाही, घरी बसून जरी त्यांनी खाल्ला, त्यांनी त्याच्या आयुष्यात जे काय मला द्यायचं होतं त्यांनी भरपूर काय दिलंय. का जे म्हणजे बोलतात ना एखाद्याला जे भरभरून भेटलेला असतो आणि ते आयुष्यभर त्याचा तो उपकार विसरू शकत नाही, तसा मी त्या भारतचा कधी उपकार विसरू शकत नाही. त्यांनी मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माझी ओळख करून दिली. मला जो भारतप्रेमियांचा जो प्रेम आहे तो प्रेम दिलाय. आज तुम्ही झाले, आणखी कोणी झाला, भारत मुलं माझी ओळख आणि माझं प्रेम. नक्कीच दादा. दादा आम्ही सुद्धा जॉबवरते, तुमचा सुद्धा व्यवसाय असेल, सूरज दातीलकर सुद्धा जॉबवरते, पण आम्हाला कोणी ओळखत नव्हतं रे दादा. जेव्हा हे बैल याचे तुमचे मालक, जेव्हा आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला लागलो तेव्हा काव्य मधुराज, सूरज दातीलकर लॉग्स हे लोकांना माहिती पडलं. अजून काय पाहिजे दादा याच्यापेक्षा? खऱ्या अर्थाने तर याच्यामध्ये म्हणजे बोलतात ना खारीचा वाटा एखाद्याचा असतो, तसं तुमचा एक वाटा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही ही व्हिडिओ ब्लॉगर करून किंवा युट्यूब किंवा इंस्टावरती जेव्हा अपलोड करता आणि लोक बघतात आणि तेव्हा लोकांना माहित होते हा बैल कुठला, हा मालक कोण. तर खऱ्या अर्थाने तर बैल तर फेमस करतातच मालकांना, पण त्याच्यामध्ये अर्धा शेळ्याचा वाटा तुमचा आहे, तो तुम्ही घराघरापर्यंत आम्हाला पोहोचवता आणि लोकांच्या नजरेत आणून देता. तर खऱ्या अर्थाने तर तुमचा पण त्याच्यामध्ये तितकाच श्रेय आहे. दादा मला एक आवर्जून प्रश्न विचार की भारत आपला घाटावरती दिसतो,
पण मुंबईमध्ये फार कमी दिसतो आता. विषय असा म्हणजे मुंबईमध्ये पळत नाही म्हणून मी आणत नाही अशातला काही विषय नाही. हा. याच्या आधी तर बंदीमध्ये भारतने मुंबईमध्ये काय धुमाकूळ केलाय ते तुम्हाला आम्हाला सांगायची काही गरज नाही. ज्यांनी भारतला मुंबईमध्ये पळताना बघितलंय त्यांच्या नजरेत अजूनपर्यंत तो कायम आहे. आणि भारत असा नाही, मुंबईमध्ये पब्लिक वरनच पळत होता दोन्ही खांदी, डावीने असो उजवीने असो. आदातमध्ये त्यांनी चांगल्या चांगल्या रती महारथीने पाणी पाजलेलं आहे. नावं सांगायची गरज नाही. बरेचसे अशा व्हिडिओ आहेत आज पण माझ्याकडे आहेत. लगातार मोठ्या मोठ्या गाड्या केलेल्या आहेत त्यांनी. लोकांची एक गैरसमज आहे की भारत मुंबईमध्ये पळत नाही. काही कारणास मी पळवत नाही. दादा, माझं एक काम असतं की चांगला मेसेज लोकांपर्यंत पोहोचावा. मित्रांनो, मला पुढचा सुद्धा प्रश्न विचारायचा होतं पण नाही, दादा आपल्याला भेटतच राहतील कारण का आता शर्यत जमलेली आहे आणि बैलांना काढायचं आहे. म्हणून दादांना आपण रजा देऊया. पण पुढच्या मुलाखतीत जी राहिलेली प्रश्न होती ना ती नक्कीच विचारू, कारण लोकांना माहिती पडलं पाहिजे की मोठ्या बैलांबद्दल जेव्हा थोडं काय 19-20 होते किंवा काय प्रतिक्रिया असते आणि तेव्हा काय मेसेज द्यावा ह्याच्यावरती प्रश्न होता. ते आपण नंतर भेटू दादांना. आता दादांना रजा देऊया. आणि मला आवडलं दादा तुमची मुलाखत घेऊन, म्हणजे माझं मन आता शांत झालं की तुमची मुलाखत मी माझ्या चॅनलमध्ये घेतली. नमस्कार दादा. नमस्कार.